नमस्कार मित्र मैत्रिणी, स्वामी समर्थ। महाशिवरात्रीला हे 3 उपाय नक्की करा। नंबर 1, आर्थिक वृद्धीसाठी उपाय। अखंड तांदूळ म्हणजे अक्षता। अनेक ट्रेंडिंग व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीला शिवलिंगावर अक्षता अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक समस्या दूर होतात। उसाच्या रसाने अभिषेक। जर तुम्हाला कर्जातून मुक्ती हवी असेल तर उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करण्याचा सल्ला अनेक ज्योतिषी देत आहेत। नंबर 2, आरोग्य आणि अडथळे दूर करण्यासाठी कणकेच्या दिव्यांचा उपाय। इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर किंवा मंदिरात कणकेचे म्हणजे पिठाचे दिवे लावण्याचा उपाय सध्या खूप व्हायरल आहे। विवाह आणि संतती प्राप्ती। ज्यांचे विवाह जमत नाहीत किंवा ज्यांना संतती सुखाची प्रतीक्षा आहे त्यांच्यासाठी विशिष्ट फळे, 1 मुळी आणि 5 दिवे लावण्याचा उपाय सांगितला जातो। वास्तुदोष आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी। वास्तुदोष निवारण। घराचा वास्तुदोष दूर करण्यासाठी महाशिवरात्रीला शिवलिंगावर बेलाची पाने आणि पांढरी फुले अर्पण करून रुद्राभिषेक करण्याचा उपाय प्रभावी मानला जातो। चंदनाचे लेपन। महादेवाला चंदनाचे लेपन केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि मानसिक शांतता लाभते। विशेष टीप, पूजेत काय असावे? पूजेमध्ये धोत्र्याचे फूल आणि बेलपत्र अर्पण करणे कधीही विसरू नका, कारण या गोष्टींशिवाय महादेवाची पूजा अपूर्ण मानली जाते। तर मित्रांनो, जर तुम्ही महादेवाचे खरे भक्त असाल तर कॉमेंट मध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।